Dear student, we are seeing problem set 2, question number 8 from the information given in the figure. आकृतीत दिलेली जी काही माहिती आहे तर त्या माहितीच्या आधारे prove that PM is equal to PN is equal to root 3A. हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचे. तर प्रश्नामध्ये पहा काय काय दिलेलं आपल्याला सोल्युशन. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी PQ असणारी जी काही बाजू PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू PR इज इक्वल टू A त्या ठिकाणी दिलेले आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेले. आता आकृतीमध्ये PQ त्याच्यानंतर असणारे जे काही QR आणि PR ह्या तिन्ही बाजूंची लांबी जी आहे तर ती लांबी कशी दिलेली आपल्याला सारखीच त्या ठिकाणी दिलेली आहे. आकृतीमध्ये काही दिसत नाही परंतु आपण त्या ठिकाणी ती लांबी जी आहे तर ती आपण ती सारखीच त्या ठिकाणी मानतो. आता कन्सिडर ट्रायंगल कोणता PMR चा आपल्याला विचार करायचा आहे. कन्सिडर ट्रायंगल PMR. या त्रिकोणाचा जर आपण जर विचार जर केला तर काय लक्षात येतं नसते आपल्याला. तर सर्वसाधारणपणे QM इज इक्वल टू काय दिसतंय तर त्या ठिकाणी QR आहे बरोबर. कशावरून तर फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपल्याला म्हणताय की फ्रॉम इक्वेशन 1 वर. हे जर असं जर असेल तर याचाच अर्थ काय असला पाहिजे की सेगमेंट PQ जो आहे की सेगमेंट PQ इज द मीडियन आणि म्हणून त्या ठिकाणी हा PQ जो आहे तर तो PQ काय असला पाहिजे तर या हा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचे त्या ठिकाणी काय असले पाहिजे मध्यभाग त्या ठिकाणी असते. येथे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दाखवतो. पुन्हा एकदा पहा की त्रिकोणी PMR मध्ये काय म्हटलं आपण की असणारं जे काही QM अंतर आणि असणारं जे काही QR अंतर त्या ठिकाणी सारखंच आहे. का सारखं आहे. सारखं जर असेल तर PQ जो आहे तर तो PQ काय असला पाहिजे तर या ठिकाणी हा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचे त्या ठिकाणी मीडियन त्या ठिकाणी असते म्हणजे मध्यभाग. मध्यभाग जर असेल तर आपल्याला अपोलोनियसचं थेरम त्या ठिकाणी अप्लाय करता येईल. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम आपल्याला या ठिकाणी हा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलसाठी अपोलोनियस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करायचा. अपोलोनियस थेरम की PM स्क्वेअर प्लस कोणता असणार आहे PR स्क्वेअर इज इक्वल त्या ठिकाणी त्या ठिकाणी मीडियन कोणती आहे आपली तर त्या ठिकाणी PQ आहे तर त्या PQ चा स्क्वेअर आणि त्याला काय करतो आपण 2 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय त्या ठिकाणी प्लस काय म्हणता येईल आपल्याला ही बाजू आपण त्या ठिकाणी घेऊ की MQ स्क्वेअर आणि त्यालाही काय करायचंय 2 ने मल्टिप्लाय. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी असणार जे काही अपोलोनियस थेरम जे आहे तर त्या अपोलोनियस थेरम म्हणून त्या ठिकाणी ते लिहितो. पुढे आता PM स्क्वेअर प्लस PR किती दिसते A म्हणजे A चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू पुन्हा आपल्याला असणारे जे काही PQ जे आहे तर ती PQ किती दिसते तर त्या ठिकाणी A आहे म्हणून A चा स्क्वेअर प्लस 2 इंटू आता या ठिकाणी MQ हा जो काही MQ जो आहे तर तो MQ सुद्धा किती आहे तर त्या ठिकाणी पहा तर त्या ठिकाणी तो A आहे. MQ जो आहे तर तो काय म्हणणार आपण A स्क्वेअर येते. आता याच्यावरून पुढे आपल्याला कसली व्हॅल्यू काढायची PM स्क्वेअर बरोबर. आता PM स्क्वेअर या ठिकाणी पहा प्लस A स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर. आता 2A स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर किती झाले 4A स्क्वेअर. देअरफॉर PM स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल टू 4A स्क्वेअर. पुन्हा इथं ट्रान्सफर करा PM स्क्वेअर इज इक्वल टू 4A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर दॅट इज PM स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर.
टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचे काय करू आपण वर्गमूळ त्या ठिकाणी घेऊ. आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ जर घेतली तर PM इज इक्वल टू √3a. बरोबर. मग आता अशाच पद्धतीने पहा सिद्ध करू शकतो आपण की सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करू शकतो, PM इज इक्वल टू √3/a आपण त्या ठिकाणी सिद्ध करू शकतो. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पुन्हा की PM जो आहे तर तो PM कसा आहे, PN एवढाच त्या ठिकाणी आहे, इज इक्वल टू √3a. हे आपल्याला काय करता येईल, अशा पद्धतीने हे त्या ठिकाणी सिद्ध करता येईल. याच्यानंतर पुढे आता पुढे 9th एक्झाम्पल आपल्याला दिलेले की प्रूव्ह दॅट, सिद्ध करा. काय सिद्ध करायचं सांगितलंय, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल्स ऑफ द पॅरललोग्राम. या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचे असताना काही कर्ण जे आहे तर त्या कर्णांच्या वर्गांची बेरीज कशी असते, इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स साइड. पहा पुन्हा एकदा की समांतरभुज चौकोनाच्या कर्णांच्या वर्गांची असणारी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज कशी असते, तर त्याच्या असणारे काही बाजू जे आहे तर त्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढी असते. हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, सिद्ध करायचं. या ठिकाणी मी त्या ठिकाणी पॅरलोग्राम आणि त्याचे असणारे जे काही डायगोनल्स जे आहेत तर ते डायगोनल्स त्या ठिकाणी दाखवलेले डायग्राम मध्ये. आता गिव्हन मध्ये पक्ष काय काय दिलेले प्रश्नामध्ये पहा की गिव्हन मध्ये पहिल्यांदा आपल्याला दिलेले एक की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरेलेलोग्राम, की आपल्याला त्या ठिकाणी चौकोन ABCD जो आहे तर तो काय दिलेला आहे, समांतर चौकोन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सेकंड पहा की डायगोनल. आता कोणकोणते डायगोनल्स आहे, तर एक AC डायगोनल आहे आणि दुसरा त्या ठिकाणी कोणता आहे, BD आहे. ते कुठे इंटरसेक्ट होतात, तर O पॉइंटला त्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात आणि म्हणून डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट ऍट O. एवढे आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जे आहे तर त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिले. मग आता काय सिद्ध करायचे पहा, टू प्रूव्ह. आता प्रूव्ह करायला काय सांगितलेले, तर या ठिकाणी सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम. आता या ठिकाणी पॅरलोग्रामचे असणारे जे काही डायगोनल जे आहे तर ते डायगोनल आपल्याला माहिती कोणकोणते आहेत, AC एक आहे आणि दुसरा त्या ठिकाणी BD आहे. यांच्या स्क्वेअरची काय सांगितलं आपल्याला, बेरीज त्या ठिकाणी सम त्या इज इक्वल कशी आहे, तर त्याच्या असणारे जे काही साईड जे आहे तर त्या साईडचे असताना ते काही स्क्वेअरची आपल्याला सम आहे. आता त्याच्या साईड्स आपण लिहू. पॅरलोग्रामच्या AB आहे, त्याच्यानंतर BC आहे, त्याच्यानंतर CD आहे आणि AD आहे. या सर्वांचे असणारे जे काही स्क्वेअर आणि त्या स्क्वेअरची काय करायची आपल्याला सम एवढी असते असं त्या ठिकाणी काय करायचं सांगितलं आपल्याला, दाखवायला त्या ठिकाणी सांगितलं. पुन्हा एकदा लक्षात घ्या की समांतरभुज चौकोनाचे असणारे जे काही कर्णांच्या वर्गांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज कशी दाखवायची आपल्याला, समांतरभुज चौकोनाच्या असणाऱ्या ज्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढी आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची. बरोबर. या ठिकाणी आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. प्रूफ पण काय काय सांगतं, ज्या अर्थी आपल्याला पहा की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम. हे आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिले. मग आपल्याला माहिती की अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल. समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा ज्या आहेत तर त्या सम्मुख भुजा कशा असतात, समान मापाच्या त्या ठिकाणी असतात. उदाहरणार्थ पहा या ठिकाणी AB आणि BC कसे असणार आहे, इक्वल असणार आहे. या ठिकाणी AD आणि BC कसे असणार आहे, इक्वल त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून पहा आपण लिहिताना काय लिहू की CD
पहा CD इक्वल, आता CDC इक्वल कोणती आहे तर AB आहे. म्हणजे या दोन बाजू कशा असतील समान मापाच्या असतील. त्याच्यानंतरचा पुढचा विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी AD इक्वल टू BC. याला कारण काय देता येईल आपल्याला तर अपोजिट साइड्स पहा की अपोजिट साइड्स ऑफ ए पॅरेलेलोग्राम. समांतरभुज चौकोन जो आहे तर त्या समांतरभुज चौकोनाच्या असणाऱ्या काही अपोजिट साइड ज्या आहेत तर त्या कशा असतात आर इक्वल, तर त्या कशा असतात समान असतात. अशा पद्धतीचं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. याला आपण त्या ठिकाणी इक्वेशन 1 म्हणू, याला इक्वेशन 2 म्हणू. याचा आपल्याला पुढे वापर जो आहे तर तो वापरता येईल. त्याच्यानंतर पुढे पाहत की या ठिकाणी आपल्याला समांतरभुज चौकोनाचा त्या ठिकाणी प्रॉपर्टीज त्या ठिकाणी माहिती. काय प्रॉपर्टीज माहिती की डायगोनल्स ऑफ द पॅरेलेलोग्राम बायसेक्ट टू इच अदर. ही समांतरभुज चौकोनाची असणारे ते काही कर्ण जे आहे तर ते कर्ण काय करतात असतात एकमेकांना त्या ठिकाणी दुभागतात. पण म्हणजे याचाच अर्थ हा त्याचा AC असणारा जो काही कर्ण जो आहे तर तो AC कर्ण काय झालेला आहे O या ठिकाणी तो बायसेक्ट झालेला, म्हणजे दोन समान भाग त्या ठिकाणी मिळाले. कोणकोणते तर AO आणि OC. बरोबर. हाच कसा असणार आहे तर त्या ठिकाणी पूर्ण असणारा जो काही कर्ण जो आहे AC जो आहे तर त्या ACचा त्या ठिकाणी निम्मा असेल. किंवा दुसऱ्या कर्णाचा आपण विचार केला की BO इज इक्वल टू OD. हा कसा असणार आहे BD कर्ण जे आहे तर त्या BD कर्णाच्या निम्मा त्या ठिकाणी. याचंही कारण आपल्याला सांगता येईल. काय सांगता येईल की डायगोनल्स ऑफ ए पॅरेलेलोग्राम बायसेक्ट्स इच अदर. ही समांतरभुज चौकोनाचे असणारे काही कर्ण जे आहे तर ते कर्ण काय करतात एकमेकांना दुभागतात. दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात. AOचं अंतर आणि OCचं अंतर त्या ठिकाणी आपण सारखं दाखवलं. त्याच्यानंतर BOचं अंतर आणि ODचं अंतर कसं दाखवलेलं सारखंच दाखवलं. याचाच अर्थ ACच्या कसे असणारे जे अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी निम्मे त्या ठिकाणी असणारे असं आपण त्या ठिकाणी दाखवलं. आता याच्यानंतर पुढे पहा की इन ट्रायंगल ABC. या ट्रायंगलचा आपण त्या ठिकाणी विचार करायचा. कोणता ABC. या ट्रायंगलचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर पहा पुन्हा आपल्याला काय लक्षात येत नसते की सेगमेंट BO इज द मीडियन. काय सांगता येईल की सेगमेंट BO इज द मीडियन. कशावरून बाय डिफिनेशन. आता मीडियन कशावरून म्हटलं BO मीडियन आहे याचा तर AO अंतर आणि OC अंतर कसं दाखवलं आपण तर त्या ठिकाणी सारखंच त्या ठिकाणी दाखवलं येते. AO अंतर आणि OC अंतर काय दाखवलेलं सारखंच दाखवलं आणि म्हणून इन ट्रायंगल ABC सेगमेंट BO इज द मीडियन. मग आता या ठिकाणी जर मीडियन असेल तर हा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलला आपल्याला पायथागोरसचा अपोलोनियसचा असणार जे काही थेरम जो आहे तर तो अपोलोनियसचा थेरम त्या ठिकाणी अप्लाय करता येईल. आणि म्हणून या ठिकाणी पुढे लिहितो मी बाय अपोलोनियस थिअरम. आता अपोलोनियसचं प्रमेय आपल्याला माहिती की त्या ठिकाणी ही जी काही सर्वसाधारणपणे ज्या बाजूवर मीडियन आहे तर ती मीडियनची बाजू आपण सोडून देऊ. मग काय राहील AB स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू जी मीडियन आहे तर त्या मीडियनचा स्क्वेअर इज इक्वल टू BO स्क्वेअर प्लस 2 इंटू. आता या ठिकाणी आपल्याला नेमकी जी बाजू लागते तेवढीच आपण घेऊ. आपण काय करू एवढाच भाग OC स्क्वेअर 2OC स्क्वेअर येते. पाच या ठिकाणी हे आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. याच्या नंतर पुढे 2 इंटू आता BO पाहता या ठिकाणी BOच्याच ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला 1/2 BD लिहिता येईल आणि म्हणून या ठिकाणी मी लिहितो 1/2
BD² प्लस 2 इंटू आता OCच्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला 1/2 AC लिहिता येईल. काय लिहिता येईल 1/2 AC आणि टोटल याचा काय आहे स्क्वेअर. पुढून बदल केला तर फ्रॉम इक्वेशन आता याला आपण काही त्या ठिकाणी इक्वेशन दिली नाही तर याला मी त्या ठिकाणी थर्ड म्हणतोय आणि याला त्या ठिकाणी काय म्हणतोय फोर्थ. त्या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 3 and 4 बरोबर. पुढे 2 into 1/4 BD² प्लस 2 into 1/4 AC². प्रत्येकाचा स्क्वेअर जो आहे तर तो स्क्वेअर मी त्या ठिकाणी करून घेतला. त्याच्यानंतर भाग घ्या. 2 याला लागलं तर इथे 2 राहिले, इथे किती राहिले 2 राहिले. म्हणजेच काय राहिले पहा की 1/2 BD² प्लस 1/2 AC² आणि लेफ्ट साइड आपली आहे की AB² प्लस BC². अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. जे काय मिळालं AB² प्लस BC² इज इक्वल टू 1/2 BD² प्लस 1/2 AC². आता इथला आपल्याला 2 जो आहे तर तो 2 त्या ठिकाणी नकोय तर काय करू आपण मल्टिप्लाइंग इच टर्म बाय 2. काय सांगतोय की मल्टिप्लाइंग इच टर्म बाय 2. 2 ने मल्टिप्लाय जर केलं तरी ते आले 2AB² प्लस 2BC². इथे 2 ने जर मल्टिप्लाय जर केलं तर 2 कॅन्सल होती म्हणजे या ठिकाणी मिळेल आपल्याला BD². पुन्हा इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर पुन्हा 2 कॅन्सल होती म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं AC². इथे म्हणजे अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. याचाच अर्थ पाठ या ठिकाणी सर्वसाधारणपणे या ठिकाणी काय आले 2AB² आणि 2BC². पुढे पहा या ठिकाणी 2AB² जो आहे तर तो 2AB² मी असा लिहितो पहा की AB² प्लस AB². टोटल किती झाली 2AB². पुढे पुन्हा 2BC². 2BC² कसा लिहितो मी BC² प्लस BC² येते. पुन्हा यांची ऍडिशन केली 2BC² आली इज इक्वल टू BD² प्लस AC². बरोबर. आता इक्वेशन 1 चा आपल्याला वापर करायचा आहे पहा. इक्वेशन 1 जो आहे तर कशाचा वापर करू शकतो आपण या ठिकाणी की सर्वसाधारणपणे फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आता इक्वेशन 1 and 2 चा आपल्याला विचार करायचा आहे. पाहता इक्वेशन 1 आणि 2 चा आपण वापर करू. AB² आहे पहिला आपला AB² प्लस या एबीच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण CD लिहू शकतो म्हणजे CD² या ठिकाणी लिहू शकतो प्लस BC² इज इक्वल टू पुन्हा BC आहे. BCच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण AD² लिहू शकतो AD² इज इक्वल टू BD² प्लस AC². आता हे मी रिराईट करतो. कसं रिराईट करता येईल आपल्याला की AB² प्लस मी काय करतो BC² लिहितो BC² प्लस नंतर मी काय लिहितो CD² त्याच्यानंतर AD² इज इक्वल टू BD² प्लस AC². येते अशा पद्धतीने आपण लिहिलं. म्हणजे याच ठिकाणी आपण काय केलेलं आहे की अशा पद्धतीचं असणारे काही हेच मी त्या ठिकाणी रिराईट करतो. पहिल्यांदा काय करतो डायगोनल त्या ठिकाणी स्क्वेअर त्या ठिकाणी करतो. तो डायगोनल लिहिताना मी असा लिहितो की AC² प्लस BD² इज इक्वल टू AB² प्लस BC² प्लस CD² प्लस AD². जे या ठिकाणी पहा काय सिद्ध करायला सांगितलंय की कर्णांच्या वर्गांची समांतरभुज चौकोनाचे असणारे काही कर्ण जे आहेत तर त्या कर्णांच्या वर्गांची बेरीज कशी दाखवली आपण तो जो असणार होता काही समांतरभुज चौकोन जो आहे तर त्या समांतरभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढे त्या ठिकाणी दाखवलं आणि तेच आपल्याला या ठिकाणी प्रो करायला सांगितलेलं आहे. येते आता पुढे 10th example. Pranali and Prasad started walking to east
अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्ह. प्रणाली आणि प्रसाद जे आहे तर त्यांनी काय केलेले, एक त्या ठिकाणी ईस्टला गेला, पूर्वेला गेला, एक त्या ठिकाणी उत्तरेला त्या ठिकाणी चालायला सुरुवात केली. फ्रॉम द सेम पॉइंट, एकाच बिंदूपासून त्यांनी दोघांनी त्या ठिकाणी चालायला सुरुवात केली. एक प्रणाली जी आहे तर ती ईस्टला गेली, प्रसाद जो आहे तर तो नॉर्थला गेला. पुढे काय सांगितलंय, ऍट द सेम स्पीड, म्हणजे त्याच चालीने गेलेला आहे. आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15.2 किलोमीटर. 2 तासानंतर त्यांच्यामधलं असणारं जे काय अंतर जे आहे तर ते अंतर किती आहे, 15 वर्गमुळामध्ये 2 किलोमीटर आहे. तर फाइंड देअर स्पीड पर आवर. तर त्यांची असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं असणारं जे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड चाल आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. आता हे समजण्यासाठी काय असणारे जे काही डायग्राम्स जे आहेत तर त्या डायग्राम्स आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागतील. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला दिशा ज्या आहेत त्या दिशा समजण्यासाठी एक छोटीशी त्या ठिकाणी असणारी जी काही डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी काढतो. आता सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की ही त्या ठिकाणी ईस्ट साईड असणारे, ही वेस्ट असणारे, ही नॉर्थ असणारे, ही साऊथ त्या ठिकाणी असणार. याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही डायग्राम्स जे आहेत तर ते डायग्राम्स त्या ठिकाणी ड्रॉ करावे लागतात. पहिल्यांदा मी त्या ठिकाणी डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. त्याच्यानंतर त्याचं असणारे जे काही एक्सप्लेनेशन जे आहे तर ते एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी करतोय. आता अशा पद्धतीची ए पॉइंट आहे, या ठिकाणी आपला बी पॉइंट आहे, या ठिकाणी सी पॉइंट आहे. येते पाहतो. आता अशा पद्धतीचे असणारे जे काही डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी. आता ही जी काही फिगर जे आहे इन फिगर आकृतीमध्ये काय काय सांगता येईल आपल्याला, तर पहा की पॉइंट ए रिप्रेझेंट्स the point from where Pranali and Prasad start traveling or walking. आकृतीमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की ए पॉइंट जो आहे तर त्या ए पॉइंट पासून काय केलेले सेम पॉइंट सांगितले जातात. ही सेम पॉइंट पासून म्हणजे प्रणाली आणि प्रसाद जो आहे तर त्यांनी त्या ठिकाणी चालायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली, हा पॉइंट त्या ठिकाणी ए असणार. त्याच्यानंतर पुढे पहा की सेगमेंट ए बी represents the path of Pranali and segment AC हा जो सेगमेंट AC जो आहे तर तो सेगमेंट AC काय रिप्रेझेंट करतोय, ही रिप्रेझेंट्स द पाथ ऑफ प्रसाद. बरोबर. प्रणाली जी आहे तर ती प्रणाली काय केलेली, ईस्टला गेली, जे ईस्ट साईड काय गेली प्रणाली. येते या ठिकाणी या बाजूला त्या ठिकाणी प्रणाली जी आहे तर ती प्रणाली त्या ठिकाणी. आणि वरच्या बाजूला काय होता नसते आपल्याला प्रसाद जो आहे तर तो प्रसाद त्या ठिकाणी जाताना त्या ठिकाणी असते. बरोबर. पुढे त्याच्यानंतर काय सांगितलंय की आफ्टर 2 hours 2 तासानंतर काय सांगितलंय की प्रणाली अँड आफ्टर 2 hours प्रणाली reaches the point point B and Prasad reaches the point C. 2 तासानंतर त्यांनी चालायला सुरुवात केल्यानंतर प्रणाली जी आहे तर ती बी पॉइंट कशी पोहोचते आणि असणारा जो काही प्रसाद जो आहे तर तो प्रसाद काय होता नसतोय सी तासापर्यंत त्या ठिकाणी पोहोचताना त्या ठिकाणी दिसतो.
येते. पण एवढा भाग तुम्हाला त्या ठिकाणी समजलाय. याच्यानंतर पुढे आता याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, 2 तासानंतर आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर. 2 तासानंतर प्रसाद या ठिकाणी पोहोचलेला आहे, प्रणाली या ठिकाणी पोहोचलेला आहे. 2 तासानंतर त्यांच्यामधलं असणारे काय अंतर जे आहे, तर ते अंतर किती दिलेलं आपल्याला 15 वर्गमूळामध्ये 2 किलोमीटर त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी बीसी अंतर जे आहे काय दिलेलं आहे की बीसी इज इक्वल टू 15.2 किलोमीटर. 2 तासानंतर त्यांच्यामधलं अंतर जे आहे तर ते अंतर दिलेलं आपल्याला 15 वर्गमूळामध्ये 2 किलोमीटर येते. मग आता आपण पुढे काय सांगितलं, स्पीड जे आहे तर त्यांचं चालण्याचं स्पीड जे आहे तर ते सेम त्या ठिकाणी. पहा पुढे की प्रसाद अँड प्रणाली आर वॉकिंग ॲट द सेम स्पीड. प्रसाद आणि प्रणाली जी आहे तर ते काय करता दिसतात, सारख्याच चालीनं त्या ठिकाणी चालताना दिसतात. आणि म्हणून त्या दोघांचे स्पीड जे आहे तर ते स्पीड त्या ठिकाणी पहा की लेट द स्पीड बी x किलोमीटर पर आवर्स. त्या दोघांचे असणारे जे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड काय करू आपण x किलोमीटर पर आवर्स त्या ठिकाणी. मग आता आपल्याला माहिती की डिस्टन्स कव्हर्ड त्या ठिकाणी काढायची. आता सायन्समध्ये आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहे की वी नो डिस्टन्स कव्हर्ड. आता डिस्टन्स कव्हर्ड कसं काढतो आपण, स्पीड अपॉन टाइम, स्पीड इंटू टाइम. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती की स्पीडचा फॉर्म्युला जो आहे तर तो स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. अशा पद्धतीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी स्पीडचा. आपण काय केलेलं, आपल्याला काय करायचं, डिस्टन्स काढण्यासाठी काय केलेलं आपण की स्पीड इंटू टाइम यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी काढ. आता पुढे आता डिस्टन्स कव्हर किती अंतर त्याने त्या ठिकाणी कापलेलं आहे तर ते आपल्याला काढायचंय. डिस्टन्स जे आहे तर ते डिस्टन्स आपल्याला काढायचे. ए बी इज इक्वल स्पीड जे आहे तर ते स्पीड किती आहे तर ते स्पीड आपल्याला स्पीड किती मानलं आपण, एक्स मानलेले, म्हणजे एक्स. आणि टाइम जो आहे तर तो टाइम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की 2 hours. ते किती म्हणणार आपण 2. आणि म्हणून डिस्टन्स जे आहे एबी डिस्टन्स जे आहे तर ते एबी डिस्टन्स किती म्हणणार आपण 2 या ठिकाणी किलोमीटर त्या ठिकाणी होईल. डिस्टन्स म्हणजे एबी जे आहे तर ते एबीची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 2x. त्या ठिकाणी काय असणार आहे डिस्टन्स जे आहे तर ते डिस्टन्स आपण त्या ठिकाणी किलोमीटरमध्ये घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी असणार होतं काही प्रसाद जो आहे तर त्या प्रसादने कापले म्हणजे एबी असणारे जे काही डिस्टन्स जे आहे तर ते एसी डिस्टन्स जे आहे तर ते एसी डिस्टन्स सुद्धा किती येणार आहे 2 किलोमीटर त्या ठिकाणी येणार आहे. बरोबर. मग आता पुढे आपल्याला या ट्रायंगलचा विचार करायचा आहे. कोणता ट्रायंगल की इन ट्रायंगल CAB. मी म्हणता येईल असं म्हणतो इन राईट अँगल्ड ट्रायंगल CAB. बरोबर, CAB. मग आता या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय वापरता येईल आपल्याला की BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू. आता BC ची व्हॅल्यू किती आहे तर त्या ठिकाणी 15√2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू AC ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. AC ची आहे BC ची त्या ठिकाणी व्हॅल्यू 2x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर. बरोबर. तर 15 स्क्वेअर 15चा वर्ग आपल्याला माहिती 225. √2 चा स्क्वेअर तो 2 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर याच्या पुढे
की 4x² प्लस 4x². बरोबर. पुढे या ठिकाणी टोटल जर आपण जर केली याची किती आली, तर या ठिकाणी 200 200 400 450 त्या ठिकाणी 450 आणि हा काय आला 8x². दोघांची बेरीज केली 4x² 4x 8. पुन्हा 8 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करा. ज्या ठिकाणी 450 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू x². येथे इकडे डिवाइड करा 8 ने 450. 8 पंचे किती आले 40, किती उरले 5 झाले 50. बरोबर. तर हा जो काही भागाकार जो आहे तर तो भागाकार आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी करून पाहू. पहा त्या ठिकाणी पूर्ण भाग जो आहे तर तो पूर्ण भाग देऊन काही त्या ठिकाणी आपला स्क्वेअर रूट त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून आपण काय करू, तुमचा 2 ने भाग की जेणेकरून आपल्याला याची वर्गमुळं जी आहे तर ती वर्गमुळं त्या ठिकाणी काढ. आता 2 ने भाग जर दिला तर इथे 4 राहिले आणि इथे किती राहिले 225 राहिले. 225 भागिले 4 बरोबर x². तर एवढाच भागाकार आपण केला. का केला, तर या ठिकाणी जेणेकरून आपल्याला याचं वर्गमूळ जे आहे तर ते वर्गमूळ त्या ठिकाणी घेता येते. आणि म्हणून अशा पद्धतीचा भागाकार जो आहे तर तो भागाकार आपण त्या ठिकाणी त्याला 8 ने डिवाइड करण्याच्या आपण 2 ने त्या ठिकाणी डिवाइड. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतली. दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतली तर 225चं वर्गमूळ किती येत आहे 15 आणि 4चं वर्गमूळ 2 बरोबर काय आलं x. आता 2 ने त्या ठिकाणी डिवाइड करू. x इज इक्वल टू किती आलं 7.5 असं त्या ठिकाणी. मग आपण काय म्हणलेलं का, काय सांगितलेले की फाइंड देअर स्पीड पर आवर आणि देअर स्पीड पर आवर इज इक्वल टू x इज इक्वल टू किती असणार आहे 7.5 किलोमीटर पर आवर्स त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रणाली असेल किंवा असणारा जो काही प्रसाद जे आहे तर यांचं त्या ठिकाणी असणारे ते काही तासाला असणारे ते काही स्पीड जे आहे तर ते असणारे 7.5 किलोमीटर. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण ह्या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.